कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वाह, किती छान केलीयस ग तयारी सगळी दुर्गा। थँक्यू आजी। हा लीलाच्या वडिलांनी दिलेला बाळकृष्ण किती गोड दिसतं ना, एकदम सुरेख। सुंदर आहे आजी। खरंच मस्त झाले। या बघ काय म्हणतोय, कसा गेला आजचा दिवस? ठीक गेला। छान। काय झालं? सगळं ठीक आहे ना, व्यवस्थित? मग आवाज का असा बारीक येतोय? भूक लागली आहे? भूक लागली असेल तर जा खाऊन। नाही मग काय झालं? दुर्गा, हा? झाली बाळा सगळी पूजेची तयारी? हो झाली ना, सगळी झाली। छान छान। प्रसादाचं काय झालाय प्रसाद? हा, पण तरी जाते मी, नैवेद्य चांदीच्या भांड्यात काढते। चालेल। जा। बोला काय झालं? बोल ना, काय झालं? आजी, माझी एक मैत्रीण आहे, तिचा ना जरा प्रॉब्लेमच झालाय। काही कळत नाही काय करायचं। हो, काय झालाय प्रॉब्लेम? माझी जी मैत्रीण आहे ना, ती दरवर्षी गोकुळाष्टमीला दहीहंडी खेळायची। अरे वा, खूप छान दहीहंडी फोडते ती। छान। पण आता ना तिचं लग्न झालंय, त्यामुळे तिला कळतच नाहीये ह्या वर्षी पण खेळायचं की नाही ते। ती मला विचारत होती काय करू, पण मलाही नाहीये काही कळत। म्हणजे तिला जर आवड असेल तर तिने खेळायला हवं ना, पण सासरच्यांना नाही आवडलं तर? हा, प्रॉब्लेम मोठा आहे नाही। पण मला एक सांग लीला, तुझ्या मैत्रिणीचं नाव लीला जागीरदार आहे का? काय लीला, मैत्रिणी आहोत ना आपण, ठरलंय ना, मनातलं सांगायचं, मोकळं व्हायचं, दडपणात राहायचं नाही, ठरलंय ना? मग काय, तुला खरोखरच आवडतं दहीहंडी खेळायला? हो, खूप आवडते। लग्नाआधी तर मी दरवर्षी खेळायचे, आमचं पथक नेहमी जिंकायचं। ते काय झालं ना की मी माहेरी गेले होते एका कामासाठी, तर त्या पथकामधल्या मुलांनी घेराच घातला माझ्या भोवती आणि म्हणायला लागली की ताई ह्या वर्षी पण खेळ। मी नाहीच म्हटलं त्यांना, मी सांगितलं त्यांना आता काय, आता लग्न झालंय, आता मी काही मोहित्यांच्या घरची मुलगीच नाहीये, फक्त जहागीरदारांची सून आहे। बरोबर, कसं दिसेल ना ते? पण म्हणजे खरं तर खेळायची इच्छा आहे माझी, पण तुम्ही सांगाल तेच करीन मी। आजी सांगा ना, काय करू? लग्नानंतर आपल्या आवडी निवडी ज्या असतात, आपल्या आवडीच्या गोष्टी ज्या असतात त्या करायच्याच नाही, असं काही ठरलेलं आहे का? तुला मनापासून दहीहंडी खेळायची आहे? अरे मग जाऊन खुशाल खेळ ना, कोणी अडवलंय तुला? हा उत्साहच मला तुझा खूप आवडतो। प्रत्येकाच्या मनामध्ये ना एक असं छोटंसं उत्साहाचं बाळ असतं, त्याला जगवायचं असतं, त्याच्या बरोबर जगायचं असतं, कारण तोच आपल्याला आपल्या आतला आनंद शोधायला भाग पाडतो। तुझं कौतुक आहे मला लीला, तू तुझ्या मनाप्रमाणे करू शकतेस। बरीच माणसं अशी आहेत की ज्यांना आपल्या मनाप्रमाणे वागता येत नाही, पण तुला वागता येत आहे, मग का नाही? जा खुशाल खेळ दहीहंडी, माझी काही हरकत नाही, जा। आज तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मी गेल्या वर्षीपर्यंत खरंच माझ्या आनंदासाठी दहीहंडी खेळायचे, पण या वर्षी मला मुलगी असल्याचं कर्तव्य पूर्ण करायचे, म्हणून मी दहीहंडी खेळणार आहे। मी आता तुमच्याशी जे काही बोलले ते खोटं नक्कीच नाहीये, पण मी तुम्हाला सगळं खरंही सांगितलं नाही। माझ्या बाबांच्या स्वाभिमानासाठी आणि माझ्या माहेरच्या अडचणीसाठी मला हे पाऊल उचलणं खूप गरजेचं आहे। लीला, आपण हे लीला, काय कुठे हरवलीयस? आजी नमस्कार करते। अगं हीडाबाई, हे काय आहे? प्रत्येक गोष्ट करताना माझा आशीर्वाद घ्यायला तुला वाकायलाच पाहिजे का?
एक लक्षात ठेव, माझा आशीर्वाद सतत तुझ्या बरोबर असणार आहे. कारण माझी खात्री आहे तू जे काही करशील ते चांगल्यासाठीच करशील. तुझ्यात आणि एजंटमध्ये विष कालवण्याचा माझा हेतू नाहीये. पण आपण कुणाशी लग्न केलंय आणि ती मुलगी आपल्यासमोर एक चुकीची इमेज तयार करते, हे एजंटना नक्कीच लक्षात यायला हवं. आणि यासाठी मला जे करावं लागेल ना ते मी नक्की करेन. थांब दुर्गा. काय झालं आजी? अगं, यावर्षी लीलाला बाळकृष्णाला पाळण्यात घालू दे ना. दरवर्षी तू या घराण्याची सून म्हणून प्रत्येक सण खूप उत्साहानं कौतुकानं करतेस, श्रद्धेनं करतेस. अजूनही करत आलीयस. आता तुम्हाला सासू मिळाली आहे, या घरची मोठी सून म्हणून लीलाला बाळकृष्णाला पाळण्यात घालू दे. हो आजी. जा. पूजेच्या मनाचं राहू दे, तुम्हाला ॲटलिस्ट जहागीरदार आडनाव लावण्याचा मान मिळतोय. मला तर तेही मिळालं नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.